तू हुशार मुलगा आहेस, आई बाबांना शाळेला तुझ्याकडनं अपेक्षा आहे, तरीही तू ड्रॉप घ्यायचा ठरवलास तर आम्ही तुला काही म्हणणार नाही. माझ्याकडे एक उपाय. प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन वरून तर हेच वाटतं की ही केस ड्रग्ज ओव्हरडोसची आहे. सावनी मिरजकर, चला. अमित कारखानीस त्यांचा विद्यार्थी होता. त्याचा हॉस्पिटलमध्ये गळा चिरून खून झालाय आणि त्याला भेटलेली शेवटची मुलगी ही होती. नाही नाही, ते शक्य नाही. मी आणि सावनी हॉस्पिटल बाहेर एकत्रच पडलो होतो. दिसताय तुम्ही? तुमची मुलगी दिसतीये ना, तुम्ही आहात तिच्या बरोबर? कशासाठी गेली होतीस? माझा फोन राहिला होता. थँक्यू. घाबरू नकोस, पोलीस तुझं काही करू शकणार नाही. देव बाप्पा शपथ, मला खरंच नाही माहित हा कोण येतो. तू आम्हाला सांगितलं ना, विषय संपला. तसं बंदोबस्त करतो बघ मी. एकाला उचलायचंय. कोणतीही मुलं ना आपल्या आई वडिलांना मी आता पब मध्ये धिंगाणा घालायला चाललोय असं काही सांगत नाहीत. ब्ल्यू हेवन पब. लक्ष ठेव तिच्यावर. येस सर. जरा गरगरतंय. अगं ताप वगैरे नाहीये ना? नाही. अगं काय हे, केवढा वास येतोय त्या मेंटचा. याला नाही मारला ना तर तुमच्या शाळेतली आणखी मुलं मरतील, त्या अमित कारखानीस सारखी. आमच्या शाळेचं कॅन्टीन चालवतात अरुण व्यास. अमित कारखानीसच्या खुनाप्रकरणी त्यांना अटक केली. पॉसिबल आहे हे. मला नाही वाटत त्यांनी असं काही केलं असेल. मलाही. काय म्हणणं आहे त्याचं? बोलला का तो काही? का दिले होते पोरांनी पैसे त्याला? म्हणजे जो गुन्हेगार आहे तो सोडून तुम्ही सगळ्यांना त्रास देणार, नुसतं सगळ्यांना दम द्यायचा, ही कुठली पद्धत? आतमध्ये तू मला माझ्या कामाची पद्धत शिकवत होतीस ना. मुळात हे असे शब्द तुझ्यासारख्या बाईच्या तोंडी शोभतही नाहीत. एक्सक्यूज मी. हळू बोल. श्रद्धा अभय मिरजकर, माहेरची श्रद्धा व्यंकट सावंत. पुन्हा जर त्या अंकित बरोबर दिसलीस तर त्याचा हात कापून तुझ्या घरासमोर ठेवेन. नीट लक्षात ठेव, पुढे धोका आहे. कोण आहे यार हा? भयानक आहे हे. म्हणजे मी अंकितशी बोलले म्हणून कबूतर मारून घरासमोर ठेवलं याने. सगळं रिलॅक्स. रिलॅक्स काय? अगं विकृत आहे हे. कबूतर मारून ठेवलं यार घरासमोर. अगं हो सॅज, मला कळतंय तू काय बोलतेस ते. सॅज नट्स. पण त्याला कसं कळलं मी अंकितला भेटले ते? म्हणजे आम्ही तर अचानक भेटलो, आमचं ठरलं नव्हतं. म्हणजे तो माणूस माझा पाठलाग करतोय का? सॅज अगं किती पॅनिक होतीयस तू. हा ना निव्वळ फालतूपण आहे अगं. आणि हा ना कुणीतरी कॉलेज मधलाच आहे. चिंगूर असणार कोणीतरी. तुला कसं माहित तो आपल्या कॉलेज मधला आहे ते? अगं तू आणि अंकित कॉलेजमध्येच भेटला होतात ना, मग त्याने तुला तिथेच बघितलं असेल ना. पण आपल्या कॉलेजमध्ये इतकं विकृत कोण असेल? शोधूया आपण. तू हायपर नको ना होऊस, जरा शांत राहा. आणि अगं तुझ्या आई बाबांना यातलं काही सांगू नकोस. का काय? अगं कॉलेजला येणं बंद करतील तुझं ते. हाय सावनी. हाय. काय करताय तुम्ही? काही नाही. सावनी. अक्षय, माझं ना डोकं दुखतंय. आमच्या दोघींसाठी कोल्ड्रिंक आणशील का? आणतो ना, एवढं काय. हे घे पैसे. राहू दे. ओके, मी आणतो. जा ना लवकर बावळट आहेस का तू? अगं हे असं काही झालं ना की आपले आई वडील ना आधी मुलींनाच घरात बसवतात. मुलांना काहीच फरक पडत नाही. मुलं जातात निघून आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येते ना की मुली घराबाहेर येतच नाहीये तेव्हा ते दुसऱ्या मुलीला फसवतात. होतं काय, तुझ्या कॉलेजला येण्याला रेस्ट्रिक्शन्स येतील. पण माझे आई बाबा असे नाहीये. असं प्रत्येकाला वाटतं साहेब, पण जेव्हा अशी सिच्युएशन येते ना तेव्हा सगळेच आई बाबांना सारखं वागतात. उगाच काहीतरी सांगायला जाशील आणि तूच अडकशील. आणि अगं सॅज, हे असे लल्लू पंजू प्रॉब्लेम्स ना मुलींच्या आयुष्यात येतच असतात. आणि तुझ्यासारख्या क्यूट मुलींच्या मागे ना पोरं असतातच ग. आणि हे सगळं घरी सांगायला तू काय आता ज्युनियर केजी मध्ये आहेस का? तुझा प्रॉब्लेम आहे ना, मग तू तुझ्या लेवलवर सॉर्ट कर ना. त्यात आई बाबा काय करणार आहेत? तुम्ही पोलीस कंप्लेंट करा. अभय म्हणालाय त्याची काही गरज नाहीये, तो करेल हँडल. सीसीटीव्ही फुटेज चेक केलं? हो केलं. तुला सांगू का, आमची सोसायटी खूप जुनी आहे, त्यामुळे जेमतेम 2 CCTV आहे आणि त्यातला एक बंद आहे हे आम्हाला परवा कळलं. जो सुरू आहे त्याची डिरेक्शन समोरच्या बाजूला आहे, त्यामुळे मागच्या कंपाऊंड वॉलवरून कोणी उडी मारून आलं तर ते येणार नाही. ते अगं मग काय उपयोग? अवघडच आहे सर. नाही नाही, अवघड वगैरे काही नाहीये. हे सगळं कोण करतं हे चांगलं माहित आहे मला. म्हणजे माझ्या वचपा काढण्यासाठी किंवा मला घाबरवण्यासाठी हे सगळं करतायत. म्हणजे या 2 मिनिटात कोण येऊन जाणार आहे? नाही, हे सगळं त्या टार्गेट पोरांचंच काम आहे. मला सगळी लफडी माहिती आहे यांची.
चहा दिलास का त्याला? हा? नाही 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 थांब थांब एक मिनिट बघ. कुमुद अहो, पण- अगं, थांब तू बस बस बस. कुमुद यांनी सांगितलेलं लॉजिक पटतंय तुला? मला एका माणसावर संशय आहे. कुणावर? मग चल आपण पोलीस स्टेशनला जाऊ. ते त्याला अटक करतील आणि सोलवटून काढतील. नाही, तसं नाही करणार ते. का? कारण तो स्वतः पोलीस आहे. इन्स्पेक्टर विजय भोसले. जमदाडे, त्या अमित कारखानीच्या हॉस्पिटलमधलं सावनी मिरजकरचं सगळं फुटेज पाहिजे मला. तर ती पोरगी निर्दोष आहे हो. तिच्या विरुद्ध काहीच नाही सापडलं. कॉल रेकॉर्ड्स पण क्लिअर आहेत. कशाच्या बेसिसवरती तिला आपण टार्गेट करायचं आहे? मावशी आहेस तिची? नाही. फुटेज घेऊन आते. ओके सर. कळवी येस मॅडम. ऐकलत ना? घेऊन या. हो. तू मला सोडलंस त्यानंतर मला तो दिसला होता आणि त्याने खुणेने मला सांगितलं की माझं तुझ्याकडे लक्ष आहे. असं का करेल? गुरुमाऊली गुरुमाऊली. नमस्कार करतो. गुरुमाऊली गुरुमाऊली. बरं, यावेळी आहात ना? मागच्या वेळेला तुम्ही आहात म्हणून भेटायला आलो, तुम्ही गेला होतात. रात्रीच्या गाडीनं जाणार आहे मी. कुठे? पुन्हा नर्मदा परिक्रमा. ऋषिकेशला जाणार आहे. हे कधी ठरलं? गुरुमाऊलीने ठरवलं. आणि आत्ता कुठे जाऊन आलीस तितक्यात? व्यंकटला भेटून आली. पप्पांना भेटायला गेली होतीस तू? हो. का गेली होतीस पण? का म्हणजे तो माझा नवरा आहे. शरीरानं आणि मनानं आम्ही जरी एकत्र नसलो तरी कायद्याच्या दृष्टीनं कागदपत्रावर अजूनही तो माझा नवरा आहे. चला, मी जरा चहाचं बघते. मी पण येते, मला आवरायचंय जरा. मग नवीन काय लुटलंय पप्पांनी? तुला सांगितलंच असेल. श्रद्धा, बाहेरच्या माणसासमोर तरी जरा. बाहेरचा नाही येतो, माहितीये त्याला सगळं. तरी सुद्धा बोलताना काही तारतम्य हवं की नको? उगीच त्याला अवघडल्यासारखं होतं. पण सांग तर खरं, नवीन हात कुठे मारलाय? हे बघ श्रद्धा, ते आता रिटायर झाले. रिटायर? नोकरी करतात का ते? गुन्हेगार गुन्ह्यापासून कधीच लांब राहू शकत नाही. गुन्हेगाराला असं वाटतं की आपण गुन्ह्यापासून लांब चाललो, तेव्हाच तो पकडला जातो. म्हणजे काय सर? जमदाडे, तू वशिल्यावर भरती आली का पोलिसात? नाही सर. सावनी मिरजकरनी हा खून केला नाही, बरोबर? म्हणजे कोणीतरी केलाच असेल ना? हो सर. मग हेच फुटेज वेगवेगळ्या अँगलनी जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत कळणार कसं कोणी केला? जमदाडे, सर. प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली का? हो सर, आत्ताच चालू झाली असेल. लॅपटॉप घेऊन चल माझ्याबरोबर. सर, तुम्हाला काहीतरी समजलंय? तुला समजलं यात आनंद. पण काय? मला जे काही समजलंय ते ज्या दिवशी तुला समजेल त्या दिवशी इथे एक स्टार वाढेल. जमदाडे, ओके 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 ओके, आधी तुम्ही खाली बस प्लीज. आणि आता एका वेळी एकाने प्रश्न विचारा आणि लवकर विचारा. मॅडम, शहरात 2 खून होतात. त्यातला एक पत्रकार आहे आणि दुसरा अल्पवयीन मुलगा. हा शहराच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. पण तरीही तुम्ही म्हणताय पोलिसांच्या हाती एकही ठोस पुरावा नाही. ते पोलिसांच्या हाती पुरावा नाही असं कोणी सांगितलं ना? आमच्याकडे पुरावा आहे. फक्त हा पुरावा आम्ही तुमच्या समोर कधी सादर केला नाही. त्याचं कारण आहे, तुम्हाला पुरावा दाखवला की तुम्ही त्याचा गवगवा करता आणि गुन्हेगार सावध होतो. केस आमच्यासाठी क्रिटिकल होते. आता ऑफिशियल स्टेटमेंट.
आमच्याकडे पुरावा आहे, पण पुरावा दाखवण्यापेक्षा आम्ही लवकरात लवकर तुमच्या समोर गुन्हेगाराला उभं करू. छान बोललास, कॉन्फिडन्स चांगला होता तुझा, पण मला तरी दाखवशील का पुरावा? मी आहे जमणार. सी मॅडम, आपण अख्खा फोकस सावनी मिरजकरवर केला होता, बरोबर? आणि म्हणून काही गोष्टी आपल्या नजरेतून सुटल्या. उदाहरणार्थ हा माणूस बघा. हा माणूस कॉन्स्टंटली सावनी मिरजकरच्या मागे होता. आता तुम्ही नीट जर या माणसाकडे पाहिलं तर आपल्याला दिसेल की अगदी त्या अमितच्या रूम पर्यंत तो तिच्या मागे होता. त्या माणसाचा ऍपरन सोडून मॅडम त्यांनी डॉक्टरचे कपडेच घातलेले नाही. असा कुठला डॉक्टर कपडे घालतो सांगा ना? अरे पण त्याचा चेहरा नीट दिसत नाहीये, पकडणार कसा त्याला? एक्झॅक्टली. त्याच्या हातातलं पेंडंट बघा मॅम. कुठलाही डॉक्टर ऑन ड्युटी असलं पेंडंट घालत नाही. मॅडम, हा डॉक्टर नसून हाच खून. याच्या पेंडेंटवरून आपण याला ओळखू शकतो. सॉरी. करेक्ट आहे. मी बोलतो साहेबांशी. हो, नक्की बोलतो. हा बोल रे भाई, काय मॅटर? थोडं पर्सनल. ओके, इथे सामा ये बोल. एक प्रॉब्लेम झाला, म्हणजे तुमच्यासाठी एकदम छोटासा आहे. काय रे बाबा, आपल्या जमिनीचा काही इश्यू नाही ना? नाही साहेब, मग जमिनीच्या व्यवहाराला कोणी हात पण नाही लावू शकत. पर्सनल प्रॉब्लेम आहे. म्हणजे खरं तर हे मॅटर घेऊन मी येणारच नव्हतो तुमच्याकडे, पण आता ऑप्शन नाही माझ्याकडे. बोल. एका पर्सनल इन्व्हेस्टमेंटसाठी मी एका पार्टीकडनं 15 लाख रुपये उचलले होते. नाही साहेब, जागेचा व्यवहार आणि याचा काही संबंध नाही, हे सगळं वेगळं आहे. तो बिझनेस वर्कआउट झाला नाही, पैसे बुडाले. आता ती पार्टी ना हात धुवून पाठीमागे लागली. अभय, तर तो आपला माणूस आहे, पण तरी 15 लाख जरा जास्त आहे. कर्ज म्हणून मिळतील? अरे कर्जाची काय भाषा करतोस? फक्त आता लगेच मॅनेज होतील की नाही ते सांगता येत नाही. तू एक काम कर, उद्या ये. उद्या? साहेब, 2 दिवसामध्ये त्यांना पैसे परत करायचे. अरे उद्याचा दिवस तरी देशील की नाही मला? मी देतो ना नक्की, उद्या. साहेब, ते आले. पाठवतो. अभय, तू निघ आता, मला एक महत्वाची मीटिंग आहे. उद्या सकाळी येत. नक्की. हो. पकडलं. या सगळे. आजोबा, लागलं नाही ना तुम्हाला? नाही लागलं. पण काय कर, इतक्या रात्री तू इथे काय करतेस? ते जेवल्यावर शतपाव. तुम्ही काय करताय हे? पोलीस शिरलाय त्यांच्या अंगात. पोलीस शिरलाय? त्यांना डिटेक्टिव्हगिरी करायची हुक्की आली. त्यांना वाटलं तो कबूतर ठेवून गेलेला माणूस आज परत येईल, म्हणून पहारा देत बसले होते. काय हो, सापडलं का कोणी? नाही, मला माहिती आहे तो माणूस कोण आहे. तो इथलाच कोणीतरी आहे. कोण आहे आजोबा? अरे आपल्या इथेच असणारा तो माणूस आहे. हो, आता एक काम करा, तुम्हीच पहारा देत बसा, त्या वॉचमनला काढून टाका. चला. आणि बाबा,
असं ब्लँकेट टाकून पकड देणार आहे का तो माणूस? आणि तुम्ही पकडणार आहे? अहो तुमच्यापेक्षा दुप्पट असेल उभा आडवा अंगानं. उगा स्टंट करू नका. मी स्टंट वगैरे काही करत नाहीये. मला माहिती आहे तो कोण आहे तो. कोण आहे आजोबा सांगा ना. अरे आपल्या सोसायटी मधलाच कोणी. हो आपण उद्या बघू. चला थंडी भरेल नाही तर. चला चला आलो 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 चला. आलो आलो. चल ग. हा आई आजी हे घे. ते माझ्या कानातलं पडलंय तर मी आलेच. तू जा मी आलेच. बरं कोणाला काही कळलं नाही ना? नाही कळलं. थँक्यू साऊ. यू साऊ. सिस्टर लव्ह डार्लिंग. जयराम जिजू गेले का? गुड नाईट. बाय. गुड नाईट. हॅलो डार्लिंग. काय ग किती प्यायली आहेस? तू काय माझा बॉयफ्रेंड आहेस का असं विचारायला? जा गेली सोड. मला काहीतरी विचारायचंय तुला. काय? तू सांगितलं नाहीस ना घरी आज जे काही झालं ते कॉलेजमध्ये? डोंट वरी नाही सांगितलं. इज इट? माझं बाळ मोठं झालं आता. शट अप नट्स. आय एम अडल्ट नाव. अच्छा जवानी दिवानी. चल पार्टीला जाऊया वीकेंडला. चल कर्जतला. आर यू मॅड? का काय झालं? अगं आत्ताच तर बोललीस ना की अडल्ट झाली असते. तर मग अडल्ट ना घरी नाही बसत. ते घराच्या बाहेर जाऊन पार्टीज करतात, एन्जॉय करतात, फन करतात बेबी. नट्स तू ना जास्त हाय आहेस. ठेव फोन. नेहमीच हाय असते रे. तू बोल येतेस का? नाही जमणार. हे बघ हे ओव्हरनाईट स्टे आणि पार्टी जमणार नाही. तुला पण माहिती आहे या एका गोष्टीसाठी मी आईला कधीच कन्व्हिन्स नाही करू शकणार. सो ठेव आता. बाय. कोणाला कन्व्हिन्स नाही करू शकणार? कोणाशी बोलत होतीस? अगं भाग्यश्रीचा फोन होता. तिचं सेकंड होम आहे कर्जतला. तर तिथे ओव्हरनाईट पिकनिक प्लॅन करतात. पण मी त्यांना सांगितलं की मी नाही येत म्हणजे आई नाही पाठवणार. मी का नाही पाठवणार? तू कुठे पाठवतेस असं ओव्हरनाईट स्टेला? अगं कंपनी काय आहे त्याच्यावर अवलंबून असतं ना ते. भाग्यश्री असेल तर काहीच प्रश्न नाहीये. थांब मी तिच्या आईला फोन करते. का? कशाला? अगं विचारायला सगळे डिटेल्स म्हणजे जागा वगैरे सगळं. अगं पण आम्ही स्कूलच्या पिकनिकला जातोय का हे असं आयांनी ठरवायला? अगं नाही तसं नाही. म्हणजे त्यांच्या वीकेंड हाऊसला ठरवलंय तर त्यांच्या परमिशननेच जाणार असाल ना. म्हणजे त्यांनी काहीतरी ठरवलं असेलच. बरं कोण कोण जाणार आहात तुम्ही? हे बघ आई मला ना जायचंच नाहीये. मला बोर होईल. भाग्यश्री बरोबर बोर होईल? ती नाही ग पण बाकीचे बोर होतील. कोण आहेत बाकीचे? आहेत ग तिचे काही फ्रेंड्स. मी नाही ओळखत. एक मिनिट. तू बोर होणार म्हणून जाणार नाहीयेस का काही वेगळं कारण आहे? आता अजून काय कारण असणार आहे? ओके वैतागू नकोस. हे बघ मला माहितीये मी तुझ्या बाबतीत जास्त प्रोटेक्टिव्ह वागतेय. पण तू ओव्हरनाईट स्टेला अशी कधी एकटी गेली नाहीयेस ना यापूर्वी. म्हणून थोडी काळजी वाटते. कसं आहे ना साऊ, एखादी घटना आपल्या आयुष्यात आपल्याला कायमचं हादरवून टाकते. लाईफ लॉंग इम्पॅक्ट करते. माझंही बहुधा तसंच झालंय. तुला आठवणार नाही 4-5 वर्षांची असशील तू. मी तुला घेऊन पहिल्यांदा ट्रेनने जाणार होते. आणि फार लांब नाही पार्ल्याहून बँड्रापर्यंत. माझ्याकडे खूप सामान होतं. एका हातात सामान धरलं होतं आणि एका हाताने तुझा हात धरला होता. ट्रेन आली, खूप गर्दी होती. तेव्हाच मी ठरवलं ही ट्रेन सोडायची. पण गर्दीने मला आत लोटलं. माझा हात सुटला. मी आत आले आणि तू तिथेच राहिलीस. मी बाहेर येण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही जमलं मला. आणि तेवढ्यात ट्रेन सुटली. मी कशी बशी पुढच्या स्टेशनवर उतरले आणि उलटी ट्रेन पकडली.
वेळेला स्टेशनवर उतरले ना त्यावेळेला तू शांतपणे बसली होतीस, रडतही नव्हतीस. मला बघितलंस, मला मिठी मारलीस. मीच कावरी बावरी झाले होते. साऊ तू बरी आहेस ना, तुला काही होत नाहीये ना, तू घाबरली नाहीयेस ना. सुचेल तसे प्रश्न विचारत होते तुला. तू मला म्हणालीस, आई मी शहाणी मुलगी आहे ना. काय बोलावं सुचेच ना मला. पण आजपर्यंत ती 15 मिनिटं माझ्या आयुष्यातला सगळ्यात घाणेरडा काळ होता. अजूनही काटा येतोय अंगावर. त्यावेळेला तू हरवली असतीस किंवा तुला काही झालं असतं तर काय केलं असतं मी.